अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राती तयापुरी. चोळप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्याची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चिंता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीरभोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपुरविती. दृढ चरणी जायांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनांसी ढोंग्याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताचे या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अवचारी होते बरोबरी संन्यासी. ते ह्या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरून या. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊन्या सेवेकरी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुचित जना अवतरले येतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गौढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानरा अज्ञान तमछेदका भास्करा. पूर्वसाक्षी परतपरा भक्ता खरा सदयेतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. वडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले रूपवर. तयाप्रती कोणी जाऊने अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी नाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परीसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो त्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो रूपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. रूपती सह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने. गौरवने मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुण्या स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर.
लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविले एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्याप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यन सर्व वशा चोळप्याची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जागिरीचा बहुसाल. चोळप्याने कर जोडुनी विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडदाप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकुण्या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकवत भाविक भक्त पंचमोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमा. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडी लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसवून मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुणे ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावायसी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचैना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांची तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधवणी योग्य समयासी मेन्यात घालवणी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागोती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठ उमराव यशवंतराव तयांचे नाव रूपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेब विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. आघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.